हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. नमस्कार सर्व सोलापूरकरांना. आज एक अतिशय आनंदाची बातमी देत आहोत. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सोलापूर शहराची अनेक वर्षाची प्रतीक्षा असलेल्या शहरातील उड्डाणपुलाच्या प्रक्रियेला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. सोलापूर उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या जमिनींचा हस्तांतराची प्रक्रिया सोलापूरचे कलेक्टर माननीय कार्तिकेयन सर यांनी ती पूर्ण करून जवळपास 90% अधिक जमिनींची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केलेली कागदपत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आज पंढरपूर येथे सुपूर्द केलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही सगळी प्रमाणपत्र सोलापूर जिल्ह्याचे कार्यतत्पर पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ व मी उपस्थित आमदार तसेच महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंडेल साहेब व आयुक्त सचिन ओंबासी साहेब यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळेस नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्नील कासार साहेब सुद्धा उपस्थित होते. सध्या या दोन्ही उड्डाणपुलासाठी जे टेंडर फ्लोट झालेलं आहे म्हणजे प्रसिद्ध झालेलं आहे त्याची मुदत ही 3 ऑगस्ट पर्यंत असून त्या टेंडर प्रक्रियेला पुढे घेऊन जाण्यासाठी या 90% किमान जागेचं हस्तांतरण होणं गरजेचं होतं. अन्यथा पुन्हा फेर टेंडर करण्याचा प्रसंग आपल्या समोर होता. या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखत मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट निर्देश मुंबईच्या बैठकीत दिले होते की 25 तारखेच्या पूर्वीच या सगळ्या जागेची हस्तांतर प्रक्रिया झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने सोलापूरचे कार्यतत्पर जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेबांनी सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे मन लावून ही सगळी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घेतली. विभागीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांचं सुद्धा या कामामध्ये सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभलं. महापालिकेचे आयुक्त ओंबासे साहेब या सगळ्यांनी पाठपुरावा केल्यामुळं ही प्रक्रिया झाली. राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्नील कासार साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या टेंडर प्रक्रियेला अगदी वेळेत पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारली असून येणाऱ्या काही महिन्यामध्येच या 3 ऑगस्ट पर्यंतचा जो टेंडर आहे प्रसिद्ध झालेला त्याला वर्क ऑर्डरची प्रक्रिया देण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील आणि पुढच्या 2 ते 3 महिन्याच्या आत त्यांना वर्क ऑर्डरची प्रक्रिया संपवून खऱ्या अर्थाने सोलापूरच्या उड्डाणपुलाचं काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. अनेक वर्ष सोलापूरच्या उड्डाणपुलाचा प्रश्न रखडला होता. तो विषय आज खऱ्या अर्थाने मार्गी लागल्यामुळं सोलापूर शहराच्या विकासाला पांडुरंगाचा आशीर्वाद लाभला आणि मुख्यमंत्री देवाभाऊंच्या रूपातनं पांडुरंगाने हा आशीर्वाद सोलापूरच्या विकासाला दिला असं मला आज या ठिकाणी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगावं लागतं. निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सोलापूरचा विकासाचा बॅकलॉग भरून निघणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ सुद्धा सातत्याने अनेक दशकं जी कामं सोलापूरची रखडली होती ती खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जात आहेत आणि निश्चित सोलापूर येणाऱ्या काळात मोठ्या विकास कामांसोबत बदललेला दिसेल हा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करतो. धन्यवाद. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.